मग आजपासून पुढील आठवडा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कसे राहील सर, याबद्दल सविस्तर अंदाज द्या. देवाची आळंदी ही तर कालपासून इंद्रायणीला महापूर आलेला आहे. त्यामुळे वारकरी भक्त जे आहेत त्या वारकरी भक्तांनी सुद्धा थोडंसं तिथं जाण्याचं टाळलं पाहिजेत. कारण महापूर आलेला आहे आणि 2 दिवसानंतर तिथून दिंडी निघणार आहे. त्यामुळे थोडीशी भाविकांनी ती काळजी घेतलेली बरी राहील. कारण पावसाचा जोर 7 तारखेला सुद्धा पुणे, आळंदी, देहू वगैरे या परिसरामध्ये जास्त प्रमाणामध्ये राहणार आहे. बरं सर, मराठवाड्याची स्थिती सविस्तर. मराठवाड्यामध्ये फक्त छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. बाकी इतर ठिकाणी मात्र थोडासा ढगाळ वातावरण आणि तुरळक प्रमाणातच पाऊस राहील. एवढा जोरदार आता पाऊस राहणार नाही. कारण उद्याच्या 8 तारखेपासून या पावसाला थोडासा त्याला म्हणू आपण की म्हणजे विरंगुळा अशा पद्धतीचा हा पाऊस राहणार आहे. 8 तारखेपासून पावसाचं प्रमाण कमी होईल. तर पुढील 1 आठवडाभर आपल्याला ह्या पावसाची थोडीशी प्रतीक्षाच करावं लागणार आहे. म्हणजे 8 तारखेपासून 15 ते 17 तारखेपर्यंत पाऊस कमी राहणार का सर? हो, कमी म्हणजे नसल्यातच गणता राहील. कुठेतरी आपलं भौगोलिक परिस्थितीमध्ये तुरळक प्रमाणामध्ये कुठेतरी ढगाळ एखादं पडू शकतं. परंतु सर्वक्षम असा पावसाचा अंदाजा पुढील आठवड्यामध्ये तरी नाहीये. अरे बापरे, मग अवघड आहे सर. आता हे 8 दिवस वातावरण म्हणजे तुरळक भागातच हलक्या सरी राहतील. हो हो. आणि मग 15 ते 17 पासून पुन्हा चांगला पाऊस पडेल का सर, पुन्हा थोडाफार? त्यानंतर मग जो काही बंगालच्या उपसागरामध्ये जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे त्यामुळे अजून एकदा ते जे मोसमी वारे आहेत त्याचप्रमाणे वाहू लागतील आणि त्यांचे जे पाऊस घेऊन येणारे ढग आहेत ते आपल्याकडे परत एकदा बरसतील. ओके ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. हो. ठीक आहे सर, धन्यवाद सर, छान माहिती ठीक दिली आहे. सर. ओके, धन्यवाद.